सर्वांना नमो बुद्धाय जय भीम। अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला संदेश म्हणजेच हे जग अनित्य आहे। तर बघा, अनित्य म्हणजे काय? जे अस्तित्वात राहणार नाही, जे उगम पाहून नष्ट होणार आहे, जे उत्पन्न होऊन नष्ट होणार आहे। तर मग आपण आपल्या गर्व अहंकाराचा का नष्ट करत नाही? आपण सौंदर्याचा का एवढा अहंकार करतो? आपण पैशाचा का अहंकार करतो? आपण धन संपत्तीचा का अहंकार करतो? एक ना एक दिवस तर आपल्याला हे सर्व सोडून जायचंच आहे। तर मग का आपण एवढा गर्व अहंकार करतो? तर आपल्या रंगारूपाचा किंवा आपल्या शरीरावर जेवढा आपल्याला गर्व अहंकार आहे, त्यामध्ये असलेल्या 32 विकार आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत। ज्यामध्ये आपले केस, आपले डोळे, आपले नाक, आपली त्वचा, आपले कान, आपले आतडे, आपले फुफ्फुस, आपलं हृदय, आपले त्वचा, आपले सर्व इंद्रिय, हे सर्व अनित्य आहे, नश्वर आहे। तर एक ना एक दिवस आपल्याला कितीही संपत्ती कमवली किंवा कितीही आपण गर्व अहंकार ठेवला तर एक दिवस आपल्याला ते सर्व नष्ट व्हायचंच आहे। म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धांनी म्हटलेलं आहे की हे जग सर्व अनित्य आहे। परिवर्तन घडणं हे निसर्गाचा नियम आहे आणि त्या निसर्गाच्या नियमाला आपण सोबत राहायचं आहे। बालपण, तारुण्य आणि वयोवृद्धपण हे 3 जे आपल्या जीवनामध्ये घडणारे बदल आहे, याला आपण धरून चालायचं आहे। बालपणामध्ये आपल्याला होणाऱ्या ज्या क्रिया आहेत, तर यामुळे आपली बुद्धी जी आहे ही कमकुवत असल्यामुळे आणि यामध्ये आपल्याला सुख दुःखाचा काही घेणं देणं नसतं। फक्त लहान लेकराला भूक लागली तर ते फक्त पोट भरण्याच्या उद्देशाने आपल्या आईला आवाज देते किंवा तो रडतो। तारुण्यामध्ये आपलं जीवन जगताना आई वडिलांच्या आशा ज्या असतात, त्या आशा, नंतर आपण केलेले कार्य, नंतर सांसारिक जीवनामध्ये आपला पदार्पण, एवढ्या या गोष्टी, यानंतर प्रपंच सांभाळून, सांसारिक जीवन सांभाळून आपल्याला आपले जीवन गतिमान करावं लागतं। त्यानंतर येणारा काळ जो आहे तो वयोवृद्ध काळ। यामध्ये आपले मुलं बाळ आपली जोपासना करतील, आपले नातवंड आपली जोपासना करतील, या आशेने आपण जगत असतो। यामध्ये आपल्या शरीराला लागलेल्या व्याधी, या व्याधीचं निरासन करणं किंवा या व्याधीवर समूळ उपचार करणं हे त्या काळचं गरज असते। परंतु वय जास्त झाल्याने किंवा वयोवृद्ध आपण निसर्गरित्या झाल्याने आपल्याला त्या व्याधी हातात न येता आपण मृत्यूला सामोरं जातो। म्हणून आपण जन्मापासून तर मृत्यूपर्यंत केलेल्या कार्याचं, कर्माचाच आपला हिसाब होईल। तर आपण योग्य प्रकारे असं कर्म करत राहा आणि हे सर्व अनित्य धरून चाला। कारण एक दिवस जो सजीव आहे तो निर्जीव होणारच आहे। पृथ्वी तलावरती प्रत्येक गोष्ट, निसर्गातील जी सजीव गोष्ट आहे ती एक दिवस निर्जीव होणार आहे। कारण जग हे परिवर्तनशील आहे, निसर्ग हे परिवर्तनशील आहे आणि त्या निसर्गासोबतच आपल्याला जगणं आहे। बुद्धांनी दिलेल्या तत्वांचं आपण आचरण करायचं आहे आणि बाबासाहेबांनी दिलेल्या प्रतिज्ञेचं पालन करायचं आहे। नमो बुद्धाय जय। अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल। शरणं गच्छामि।